सगळं पार पडत असताना कुठेतरी स्वतःकडे दुर्लक्ष होत होतं। तर स्वतःसाठी वेळ देणारे, त्याच्याकडे लक्ष देणारे म्हणजे तर ह्याच्यामध्ये ना पाणी घेतलं आहे, पाण्यामध्ये तांदूळ, थोडीशे आळशी म्हणतात आमच्याकडे त्याला, ते आणि मेथी डाळ, पूर्ण हेअर मास्क माझ्या केसांना असं मी लावून घेतलेला आहे। ओ माय गॉड, एवढं हाय हॅलो नमस्कार, मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये। तर आज श्रेया स्कूलला गेलेली आहे आणि म्हणजे तुम्ही आधीचा व्हिडिओ बघितला असेल तर मी अनुभव शेअर केला आहे माझा, जो 4 दिवसाचा होता तो। तर आज पहिला असा दिवस आहे की मी घरात एकटी आहे, म्हणजे असं कधीच झालं नाही की मी घरामध्ये एकटी असेन श्रेयाला सोडून। कधी मला एकही दिवस आठवत नाही, म्हणजे असेल तर एखाद दिवशी समजा पप्पा तिचे बाहेर तिला घेऊन गेले असतील दुकानात अगदी 5-10 मिनिटासाठी, तेवढ्या वेळापुरती मी एकटी असते। बाकी अजिबात असं कधी झालं नाही की तिला सोडून मी राहिले किंवा तिला कुठे ठेवली आणि मी घरात राहिले, असं कधी झालं नाही। त्याच्यामुळे हा आजचा पहिला दिवस असेल। श्रेया स्कूलला गेले, थोडा तासांसाठी मी एकटी आहे आणि मला घर नुसतं म्हणजे आता अर्धा तास पण झाला नसेल मला घर खायला उठलंय। म्हणजे ती असते, तिची लुडबुड असते, मध्ये ती त्रास देते, पण ते आपल्यासाठी ते यूज टू असतं, आपल्यासाठी ते हवंसं असतं। असं कधीतरीच होतं आणि आज ते झालंय, घर खायला उठलंय मला असं अक्षरशः। तर अजिबात अशी मला सवय नाही आहे, सो कसं तरीच वाटतंय। पण काय आता मुलांना शिकायचं म्हटल्यावर ही सवय आपल्याला लागायलाच पाहिजे, कधी ना कधीतरी हा दिवस येणार होता। एवढा दिवस झाले, म्हणजे 2.5 वर्षाची असताना तिला मी काय स्कूलमध्ये टाकले नाही, 3.5 वर्षाची झाल्यावर टाकले, पण जीव असा होतोय खालीवर की बाबा कशी राहील ती वगैरे, असं सगळं विचार येत आहेत। तर आता जे काही माझ्याकडे तास येत आहेत, म्हणजे जे काही मला तास मिळत आहेत ती गेल्याच्या नंतर स्कूलला ते मी पूर्ण युटिलाइज करायचा प्रयत्न करणार आहे। म्हणजे आता नर्सरीला म्हणजे खूप कमी वेळासाठीच असतं, तरी पण मला जे तास म्हणजे जे काही मिळतील, जो काही वेळ मिळणार आहे तो मी युटिलाइज करून घेण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहे। म्हणजे एवढ्या वर्ष श्रेया आहे सोबत, म्हणजे तिची काळजी, तिची सगळी जबाबदारी, घराची जबाबदारी, हे सगळं पार पडत असताना कुठेतरी स्वतःकडे दुर्लक्ष होत होतं। तर स्वतःसाठी वेळ देणारे, त्याच्यानंतर करिअरकडे लक्ष देणारे, म्हणजे यूट्यूबमध्ये करिअर करायचं ठरवलं आहे मी, त्या हिशोबाने करिअरकडे लक्ष देणारे। म्हणजे तेव्हा कसं मला ती झोपल्यावर, दुपारी ती झोपत नाहीत, म्हणजे सकाळी उठायच्या आधी किंवा ती रात्री झोपल्यावर असं सगळं करायला लागत होतं। पण आता मला थोडासा ती स्कूलला जाते तर थोडासा वेळ मिळणार आहे, तर मी असं स्वतःकडे लक्ष देणार आहे पहिलं। म्हणजे घराची जबाबदारी तर आपण पार पाडतो, मुलांची, नवऱ्याची वगैरे सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडतो, पण कुठेतरी स्वतःकडे दुर्लक्ष होत असतं। तर त्याच्यामुळे मग मी थोडंसं हेअर केअर, थोडंसं स्किन केअर असं करत घेणार आहे। तर मी अजून म्हणजे श्रेया जायची वाट बघत होती स्कूलला, तर त्याच्यानंतर म्हटलं काहीतरी केसांना लावते थोडंसं, म्हणजे घरातलंच असं काहीतरी हेअर मास्क म्हणा किंवा दही वगैरे असं करून काहीतरी लावते आणि मग अंघोळ करेन, असं ह्या हिशोबाने मग मी तशीच होती। तर आता स्वतःला थोडासा वेळ द्यायला मिळेल, तर ही गोष्ट आहे चांगली माझ्यासाठी। स्वतःच्या करिअरकडे किंवा स्वतःकडे लक्ष द्यायला मिळेल, हे थोडेसे जे तास आहेत ते मी युटिलाइज करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन। सो चलो, आता हेअर मास्क बनवते मला केसांसाठी, काहीतरी तो लावते, घरातली कामं करते, कसा दिवस जातो तो तुमच्यासोबत शेअर करते। व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ज़रूर सबस्क्राईब करून घ्या। चलो, पुढे काय होतं ते बघूया। सो जसं की मी म्हटल्याप्रमाणे मी हेअर मास्क करत घेतला आहे, आता ते उकळत ठेवलं आहे। आता थोड्या वेळाने हे झालं ना की मी दाखवते पुढे कसं करायचं आहे। मी उकळत ठेवलं आहे, हे शिजल्यावर मग त्याची पेस्ट करून किंवा मग तसंच गाळून घेऊन मी हेअर मास्क अप्लाय करणार आहे हेअर्सला। तर ते कसं मी काय टाकलं ते मी तुम्हाला दाखवते। तर ह्याच्यामध्ये ना पाणी घेतलं आहे, पाण्यामध्ये तांदूळ, थोडीशे आळशी म्हणतात आमच्याकडे त्याला, ते आणि मेथी दाणे असे मी थोडेसे स्वच्छ धुवून वगैरे उकळत ठेवले। आता हे शिजेपर्यंत मी ठेवणार आहे, म्हणजे तांदूळ शिजल्यावर आपल्याला कळेल। एकतर मग मी त्याची पेस्ट करेन किंवा मग बघूया कसं काय त्याचं जाड, म्हणजे टेक्स्चर जरा जाड पाहिजे केसांना अप्लाय करायचं
तसं असेल जाड तर मग मी तसंच ॲप्लाय करेन, नाहीतर मग मिक्सरला एकदा फिरून घेईन, म्हणजे सगळ्याची पेस्ट होईल आणि सगळं केसाला ॲप्लाय होईल त्याच्यामुळे. सो चला बघूया आता कसं होतं आहे आणि त्याचा रिझल्ट काय मिळतो ते नक्की तुमच्यासोबत मी शेअर करते. चलो स्टे ट्यून. हे असं थोडं शिजून घेते, त्याच्यानंतर मग बघूया किती म्हणजे ते आळशी आहे, त्याचं पाणी चिकट होतं आणि भाताचं व्हाईट होईल मे बी. जर थिकनेस झालं नाही ना तर मग मी मिक्सरला वाटून घेईन, मग छान होईल आणि केसांना ॲप्लाय करून घेईन. अजून कच्चं आहे, शिजायला अजून जरासा वेळ लागेल. हे शिजू दे तोपर्यंत मी माझं बाकीचं आवडतं. सो आत्ता हे असं झालं आहे, म्हणजे पूर्ण मी शिजून घेतलं आहे. थोडं त्याच्यात पाणी आहे, पण मी हे मिक्सरला वाटून घेणार आहे. सो आता हे काहीसं असं झालं आहे, नुसतं थिक कन्सिस्टन्सी आली आहे त्याला आणि आता छान ॲप्लाय करायला पण मिळेल. असं मिक्सरला लावून घेतलं आहे मी डायरेक्ट, खूप छान असं पेस्ट झाली याची. आता थोडंसं अजून मला वाटतं थंड व्हायला पाहिजे, कोमट आहे. सो आता मी अप्लाय करून घेते थोडं थंड व्हायला. सो अशा तऱ्हेने माझा पूर्ण हेअर मास्क माझ्या केसांना असा मी लावून घेतलेला आहे. गॅलरीतच लावला, कारण का परत केस वगैरे गळतात किंवा काय सांडलं ते लावताना खाली तर इथला इथे पुसून किंवा उचलून घेता येईल. सो मी असं लावून घेतलं. आता 1 तास वाट बघते, मग त्याच्यानंतर वॉश करून घेते मस्त. तर हे जे काही 3-4 दिवस होते ते अगदी माझ्यासाठी बिझी जात होते. त्या सगळ्या दिवसांमध्ये माझं हे काम होतं ते खूप राहून जात होतं. म्हणजे गेले 3 दिवस मी श्रियाला घेऊन जात होती, घेऊन येत होती. त्याच्यामध्ये माझा एवढा टाईम जात होता की हे कपडे घड्या घालायला मिळतच नव्हतं. म्हणजे कपडे रोजच्या रोज मी धुवत होती, पण हे कपडे वाळले की एका खुर्चीवर टाकून द्यायचे आणि मग पुढची कामं करायला घ्यायचे. त्याच्यामुळे मग हे एक काम होतं ते की माझं राहून गेलेलं होतं. तर आता माझ्याकडे थोडासा निवांत वेळ मिळाला आहे. केसांना पण मी हेअर मास्क अप्लाय करून घेतला आहे. त्या वेळात काय करावं म्हटलं तर पहिले हे काम ह्याला मी प्रायोरिटी दिली आणि हे सगळं उरकून घेतलं. म्हणजे अगदी 3 दिवसाचे पूर्ण कपडे मला ते घड्या घालून ठेवायचे होते, जे की माझं काम बरेच दिवस राहिलं होतं. तर मी हे पहिलं करून घेतलं. सगळ्या घड्या पटपट करून घेतला. ह्यात माझेच जास्त कपडे होते, कारण का 3 दिवस मी तिला वेगवेगळे रोज कपडे वगैरे घालत होते. त्याच्यामुळे ते परत आल्यावर वॉश करून ठेवायचं. बाकीची सगळी कामं आवरत होती मी. सगळं एकात एकच येत होतं. म्हणजे सकाळी तिच्या पप्पांना डबा द्यायचा, तिला डबा द्यायचा, तिचं सगळं करायचं, नंतर परत तिला स्कूलला घेऊन जायचं, नंतर आल्यावर परत बाकीची सगळी कामं. ह्याच्यामधून मला टाईमच मिळत नव्हता. सो आज वेळ मिळाला आहे तर मी ही कामं पटपट करून घेतलेली आहेत. हेअर वॉश केला आहे मी. हेअर मास्क लावल्यावरती इफेक्ट काय अजून मला समजला नाही आहे, म्हणजे एका दिवसात काही इफेक्ट समजणार नाही. सो असं लावलं आहे, अजून 2-3 वेळा लावून बघेन. म्हणजे वेगवेगळं पण काय अप्लाय करून ट्राय करून बघेन. सगळं म्हणजे घरी बनवलेलं असणार आहे, त्याच्यामुळे त्याचा काय साईड इफेक्ट होईल असं मला काय वाटत नाही. त्याच्यामुळे बघूया. सॉलिड सी आजपासून असं ट्राय तर केलं आहे काय काय लावायला. बघूया काय रिझल्ट येतो आहे ते. थोड्या दिवसामध्ये येईल रिझल्ट. आता मला खूप हेअरफॉल होतो आहे, परत ग्रे हेअर्स, त्याच्यानंतर डॅन्ड्रफ, सगळे प्रॉब्लेम्स जे काही हेअर रिलेटेड असतात ते माझ्या हेअर्सनं झालेले आहेत. त्याच्यामुळे मग मी असं ठरवलं आहे की काहीतरी अप्लाय वगैरे करून बघूया. सो असं आता जाते श्रियाला आणायला. झाला आहे तिचा यायचा टाईम. बघूया आता कसं काय. पाण्याची बॉटल नाही मिळाली.
काढलीच नाही वाटतं पाण्याची बॉटल. हे ह्याच्यात ठेवले. पाणी पिलंच नाही. टिफिन बघू दे. ओ माय गॉड, एवढंच ठेवलंस. हे का ठेवलंस तू मग? भाजी नाही आवडली तुला? नुसती चपाती खाल्लीस? मग कशासोबत खाल्ली? भाजी सोबत खाल्ली अशी. व्हेरी गुड सोन्या. बाय काय झालंय? आज काय शिकवलं टीचरनी? ते असू दे. ते व्हॅनवाल्या काकांनी लावले बाळा. अरे व्हॅनवर तुला कसे ओळखणार व्हॅनवाले काका? याचा अभ्यास केलास तू? याचा अभ्यास नाही केलास? अरे बापरे. टिफिन खाताना दिला ना टीचरनी, मग अभ्यास नाही केला. हे वाचलंच नाही काय ते? चॉकी नाही मिळालं आज? कोणीच नाही दिलं चॉकी? अरे बापरे. नाही दिलं. अभ्यास केलास ना? आज काय काय केलं? डान्स नाही केला आज? मग ड्रॉइंग केलं? एवढं पाणी पिलंस? बापरे, एवढं पटकन पाणी पिलं तू? चल आली तुला? का रडलीस? आता मम्मीची आठवण नाही काढायची. घरी आल्यावर मम्मी भेटते की नाही? नाही जायचं ना उद्या स्कूलला? हा, उद्या नाहीये. उद्या सुट्टी आहे स्कूलला. ते काही संडेला पण सुट्टी, सॅटर्डेला पण सुट्टी, मंडेला जायचं डायरेक्ट. होय ना? चला हातपाय फ्रेश होऊया. चल कपडे बदलू. मज्जा आली स्कूलला? मज्जा करायची बाळा स्कूलला. हा, मज्जा करायची. हा, काय खेळली दाखव दाखव. रिंगा रिंगा खेळली. आणि मग आता कुठेतरी गेलाय तो पप्पांच्या सोबत. रिंगा रिंगा. मग फ्रेंड झाले का रिंगा रिंगा खेळायला तुझे? नाही अजून. तू कोणासोबतच नाही बोललीस? आता जेवायचं सोडून भात की खायचं बाळा. चला व्हिडिओ इथेच एंड करते. असं झालं माझं आणि श्रियाचं स्कूलवरून आल्यावरचं कन्व्हर्सेशन. कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. व्लॉग कसा वाटला, मी केलेला हेअर मास्क कसा वाटला, नक्की सगळं कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जरूर एकदा सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया अशाच छानशा एका व्हिडिओमध्ये. तेवपर्यंत टाटा बाय.